दिव्यांगांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानं जात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. यावेळी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या अनेक शासकीय योजनांची प्रक्रिया जटिल असल्यानं दिव्यांग योजनांपासून वंचित राहतो, त्यात सुधारणा होणं अत्यावश्यक असल्याची मागणी केली. असंघटित दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी दिव्यांगांच्या घरांमध्ये जबरदस्तीनं बसवलेली स्मार्ट मीटर तात्काळ हटवून दिव्यांगांना वीज बिलात 50% सवलत द्यावी अशी मागणी केली. यावेळी दिव्यांगांची पेन्शन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आत जमा करावी. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहरात दिव्यांगांना व्यवसायासाठी किमान 100 केबिन उपलब्ध करून द्याव्यात. प्रत्येक शहरात दिव्यांगांना किमान 2700 ई-रिक्षा आणि 1000 ई-स्कूटी वितरित करण्यात याव्यात. दिव्यांगांना मासिक 6000 रुपये पेन्शन मिळावी. पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी पूर्ण प्राप्त दिव्यांगांना शासकीय नोकरीत घ्यावं किंवा मासिक 15,000 मानधन द्यावं. यासह दिव्यांगांच्या तब्बल 54 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजय राठोड यांना देण्यात आलं. यावर जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवू असं सांगितलं. यावेळी जनरल कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजित ढवण, दिव्यांग जिल्हाध्यक्ष विवेक पाटील, कार्याध्यक्ष अक्षय सुर्वे, शहर प्रमुख करण माळी, संजय पाटील, सागर कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल बोडखे, सचिन पोतदार, जी.आर. कांबळे, सुभाष शिंगाडे, मार्तंड कांबळे, जयसिंग वडगावे आदी उपस्थित होते.